नमस्कार. आज 18 जुलै 2026 आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आज पुन्हा दोंदलगाव नगरीत रिमझिम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि राज्यात हा राज्यव्यापी पाऊस राहणार आहे. आपण मागेही सांगितलं होतं आणि प्रत्येक जिल्ह्याला पाऊस पडणार आहे. जवळपास आजचा आणि उद्याचा रिमझिम स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा राज्यात राहणार आहे आणि 20 तारखेपासून पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामध्ये अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागांना मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. बुलढाणासुद्धा त्यामध्ये मध्यम ते जोरदार तो 21 तारखेपासून 2 दिवस रिमझिम स्वरूपाचा राहणार आहे. रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा आणि त्यात यवतमाळ आणि वाशिम जिल्हा यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या घाटमाथ्यांवर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 21, 22, 23, 24 दरम्यान राहणार आहे. तोपर्यंत सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा संभाजीनगरच्या घाटमाथ्यांवरती राहणार आहे. कन्नड, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री या भागांना, खुलताबाद या भागांना मध्यम स्वरूपाचा पाऊस, हलक्या स्वरूपाचा पाऊस तोपर्यंत राहील आणि वैजापूर, गंगापूर, पैठण या तिन्ही तालुक्यांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पुढील 2 दिवस पाऊस राहील आणि 20 तारखेला मध्यम, 21, 22, 23, 24च्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता इकडे आहे. जालना जिल्हासुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता 21 तारखेपासून 20 तारखेपासूनच राहणार आहे. तोपर्यंत रिमझिम स्वरूपाचा आणि हिंगोली, परभणी, नांदेड, बीड या भागांनासुद्धा मध्यम ते हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. तिकडेसुद्धा काही ठिकाणी सर्वदूर नाही पण थोड्याफार ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील आणि इकडे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागांना हलका ते मध्यम स्वरूपाचा राहील. घाटमाथ्यांवर जोरदार पावसाची शक्यता राहील. कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वतरांगा यांनासुद्धा मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. नाशिक जिल्हा आजच मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोर होता म्हणजे घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस पडला आणि आजपासून पुढील 2 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस नाशिक जिल्ह्यात राहील आणि इकडे पूर्वज भाग जो आहे येवल्याकडला इकडचा भाग मध्यम स्वरूपाचा 2 दिवस राहील रिमझिम ते मध्यम आणि नंतर 21 तारखेपासून पावसाचा जोर नाशिक जिल्ह्यातसुद्धा वाढणार आहे. अहिल्यानगर जिल्हासुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस राहील अहिल्यानगर जिल्ह्यात. इकडे जळगाव, शहादा, नंदुरबार, धुळे, शिरपूर, चाळीसगाव या भागांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 21 तारखेपासून राहील. तोपर्यंत रिमझिम स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता त्या भागांना सुद्धा आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या. धन्यवाद.